इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन व GST प्रॅक्टिशनर असोसिएशन महाराष्ट्राच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय परिसंवाद गुजराती मित्रमंडळ सभागृहात झाला। यावेळी व्यासपीठावर असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष CA महेश माडखोलकर, सोलापूर शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किसन बिल्ला, संघटनेचे आउटस्टेशन सेमिनारचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक बापट व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना आउटस्टेशन सेमिनार अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक बापट यांनी सांगितले की राज्यातील प्रत्येक गावात प्रॅक्टिस करणाऱ्या सदस्यांना परिसंवादातून अपडेट करण्याचे कार्य केले जात आहे। सोलापूर शाखेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किसन बिल्ला यांनी प्रास्ताविकात शाखेच्या कार्याची माहिती दिली। पहिल्या सत्रात CA ॲडव्होकेट किरण गारकर मुंबई यांनी GST अभय योजनेची कार्यपद्धती व त्यातील नवे बदल या विषयावर मार्गदर्शन केले। सत्राचा अध्यक्ष समारोप ॲडव्होकेट MP कोरुलकर यांनी केला। त्यानंतर CA शंतनू बागवे मुंबई यांनी बिल्डरांना लागणारा GST कर व मुद्दे यावर दुसऱ्या सत्रात विचार मांडले। अध्यक्ष समारोप विश्वंभर पाटील यांनी केला। तिसऱ्या सत्रात CA गिरीश बोरगावकर यांनी केंद्रीय अर्थसंकल्प विषयावर विचार मांडले। अध्यक्षीय भाषण CB शिरसोडे यांनी केला। समारोपीय सत्रात सदस्यांचे शंका समाधान व प्रश्नोत्तरे झाली। सेक्रेटरी ॲडव्होकेट BS श्रीचिप्पा यांनी आभार मानले। या कार्यक्रमासाठी असोसिएशनचे पदाधिकारी ॲडव्होकेट कमलेश नागर, ॲडव्होकेट संजीव कोनसे रसगी, ॲडव्होकेट विनायक नगरकर, ॲडव्होकेट अक्षय अंदोरे, ॲडव्होकेट रुद्रमणी हिरेमठ, ॲडव्होकेट मोहसिन दुरुक्कर, ॲडव्होकेट उज्ज्वल सामलेटी, ॲडव्होकेट रफिक शेख व अन्य पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला। तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक नगरकर, उज्ज्वल सामलेटी, मोहसिन दुरुक्कर यांनी केले। Our association has grown not just in numbers but also in stature, becoming a platform that fosters intellectual growth and professional development. Our founding members envision a community that thrives on shared knowledge and a mutual support, a vision that continues to inspire us today. सेल्स रिटर्न याच्यावरचा येणारा टॅक्स विशेषतः सीझनल बिझनेस ज्या ठिकाणी चालतो त्या ठिकाणी जर सेल पूर्वी झालाय जेव्हा सीझन चालू होता आणि गुड्स रिटर्न आज झाले आणि त्यामुळे निगेटिव्ह फिगर येते आणि 3B मध्ये निगेटिव्ह फिगर दाखवायची सोय नाही। या सारख्या अनेक कारणामुळे सेल्स रिटर्नचा टॅक्स दाखवायचा कसा, तो टॅक्स कमी कसा करायचा, तर ITC जास्ती दाखवा। माझ्या मते ही अट जी आहे ती थोडी अयोग्य आहे, कारण जो पिरियड म्हणजे 20-21 ॲम्नेस्टीमध्ये नाही आहे त्या पिरियडच्या आणि 19-20 या दोन्ही पिरियडसाठी तुम्ही एकच नोटीस काढली ही तर डिपार्टमेंटची चूक आहे। आणि जर हा टॅक्स भरायला तुम्ही कंपल्शन करत असाल तर मी 20-21 डिमांडसाठी अपीलला जाऊ शकतो, तो माझा हक्क हिरावून घेतल्यासारखा होईल, म्हणजे नॅचरल जस्टिसचा सुद्धा इथं प्रश्न येईल। ती जागा MIDCची ज्याची होती त्याला 90 लाख दिले ना, आणि MIDCची लिस्ट ट्रान्सफर झाली करेक्ट, तो जो 90 लाख देतोय म्हणजे ज्याला दिले 90 लाख आयडियली त्याने GST भरला पाहिजे असा स्टँड होता। दोन्ही रजिस्टर आहेत, दोन्ही रजिस्टर्ड होता, तर टेक्निकली समोरच्याने टॅक्स चार्ज करून आता भरायला हवा।